अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आणि महिलांच्या बँक अकाउंटला पैसे जमा झाले। भरपूर दिवसापासून महिला वाट पाहत होत्या की जानेवारी हप्ता कधी मिळणार, जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो महिलांना कधी मिळणार। अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली आणि इथं पाहू शकता जानेवारीचा जो हप्ता आहे तो जमा झाला आणि ते सुद्धा सर्वात मोठ्या आनंदाची बातमी म्हणजे 2100 प्रमाणे तुम्हाला हप्ता मिळतोय। ही सर्वात मोठी बातमी आहे महिलांसाठी की भरपूर अशा आर्टिकल आल्या होत्या की महिलांना आता 1500 मिळणार आहे, त्रास होणार नाही। जे मेसेज आलेले ज्या 12 जिल्ह्यात महिलांना पैसे आलेले आहेत त्यांच्या सर्वांचा मेसेज एकच आहे, तो म्हणजे डिअर कस्टमर डीबीटीच्या माध्यमातून गव्हर्नमेंटने तुम्हाला पेमेंट केलंय। किती पेमेंट केलंय गव्हर्नमेंटने तुम्हाला 2100 रुपये पेमेंट करण्यात आलंय। ठीक आहे, म्हणजे यावरून आपल्या लक्षात येतं की नवीन वर्षापासून सर्व बहिणींना आता 2100 रुपये वाटप सुरू झालेलं आहे। आता या 12 जिल्ह्यात झालं, हळूहळू सर्व जिल्ह्यात पैसे होणार आहे। पण सोबतच पैसे वाटपच्या आधी आदित्यताई तटकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी मोठी घोषणा करून टाकली की आम्ही फक्त याच महिलांना पैसे जमा केलेले आहे। आता त्यांनी जी घोषणा केलेली आहे, कोणत्या महिलांना पैसे जमा करण्यात आले, त्यांनी 5 नियम लागू केलेले आहेत। 5 निकष त्यांनी जे लागू केलेले आहेत ते म्हणजे त्या निकषामध्ये जर ज्या महिला बसल्या असतील त्यांनाच हा मेसेज आलेला आहे। जर महिला या निकषांमध्ये बसलेल्या नसतील त्यांना मेसेज आलेला नाही, त्यांना पैसे यापुढे एकही हप्ता त्यांना दिला जाणार नाही। आता कोणकोणते त्यांनी निकष लावले आहे, कोणत्या महिलांना पैसे जमा करण्यात आले ते सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि पत्रकार परिषदमध्ये आजच त्यांचे जसे पैसे जमा करायचे त्याआधी त्यांनी पत्रकार परिषदमध्ये एक मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे की बहिणींना या 5 नियमांचं पालन करणार तरच त्यांना यापुढे हप्ता मिळणार आहे। तर यापुढे हप्ता जर तुम्हाला घ्यायचा असेल तर या 5 नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागेल, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहे, नाहीतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही। हा जानेवारीचा हप्ताही मिळणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही। म्हणून सर्वात अगोदर तुम्ही जाणून घ्या या 5 नियमांबद्दल आणि जर काही त्रुटी असेल तर तुम्ही लगेच दुरुस्ती करू शकता या 5 नियमांची। आणि जर तुम्ही दुरुस्ती केली तर तुम्हाला सुद्धा एक मेसेज येणार आहे लाडकी बहीण योजनेचा, डिअर कस्टमर युअर बँक अकाउंट गव्हर्नमेंट पेमेंट 2100, म्हणजे 2100 रुपये गव्हर्नमेंटले तुम्हाला पेमेंट केलेले आहे। आता ते काय नियम आहे, कसं नियम लागू केलेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले ते सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो। सर्वात प्रथम तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सोबतच मोठा निर्णय करण्यात आला आहे, जो आता तुम्हाला सांगितलं की पत्रकार परिषद झालेला आहे त्यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। या योजनेच्या माध्यमातून सर्वात अगोदर या 12 बँकेत म्हणजे या 12 जिल्ह्यात पैसे वाटप केले आहेत। या 12 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो आणि सोबतच महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत। आता बघा जानेवारीचा हप्ता तुम्हाला 2100 प्रमाणे जमा झालेला आहे या 12 जिल्ह्यांमध्ये। असं नाही की 12 जिल्ह्यात सर्व म्हणजे सर्वांनाच पैसे आलेले असतील, असं नाही। या 5 नियमांचं पालन ज्यांनी केलेलं आहे त्यांनाच हे पैसे आलेले असतील। तुम्ही सोपं समजून घ्या, आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं की ज्या महिलांच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही, कुठल्याही प्रकारचं काही अडचण नसेल आणि ज्या महिलांना 6 हप्ते मिळाले असतील अशा महिलांना लगेच मेसेज आलेला असेल। जर तुम्हाला 6 हप्ते मिळाले असतील लगेच तुम्हाला मेसेज येणार आहे। फक्त तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नकोय, तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची आणि तुमचं बँक अकाउंट या 8 बँकांपैकी असेल तरच तुम्हाला मेसेज येणार आहे, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। 8 बँका कोणता आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो। सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू शकतो की या 12 बँकांचं म्हणजे या 12 जिल्ह्यांची लिस्ट मी तुम्हाला देतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की कोणकोणते 5 नियम लागू करण्यात आले ते पूर्ण डिटेलवर माहिती देतो। सर्वात प्रथम मी तुम्हाला या 12 जिल्ह्यांची नावं सांगतो। आता जे पैसे वाटप होणार आहे ते नागपूरला पैसे वाटप होणार आहे, बीडमध्ये पैसे वाटप झाले, अमरावतीला पैसे वाटप झाले। ठीक आहे, या 3 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। त्यानंतर पुढचे जे 3 जिल्हे आहेत ते म्हणजे धुळ्याला, जळगावला आणि रत्नागिरी। बघा जिल्हा लक्षात घ्या, तुमचा जर जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे, म्हणून तुम्ही आत्ताच्या आत्ता हे काम करून घ्या तरच तुम्हाला पैसे येणार आहे, नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही। सिंधुदुर्ग, पालघर आणि नाशिक, ठीक आहे, आणि सोबतच सांगली, कोल्हापूर आणि संभाजीनगर। बघा या 12 जिल्ह्यांची लिस्ट आपल्याकडे आलेली आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे। ठीक आहे, फक्त कोणाला पैसे आले ज्यांनी या नियमांचं पालन केलंय त्यांनाच पैसे आलेले, नाही तर पैसे आलेले नाही। भरपूर अशा महिला आहेत त्यांचे कमेंट येत आहेत सर आम्हाला पैसे आलेले नाही, असे 12 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। ज्या महिलांना पैसे आलेले नसतील त्यांनी त्या महिलांचे नाव लाडकी बहीण योजनेपासून ओळखण्यात आले आहे। बघा सर्वात मोठी बातमी समोर आली आहे,
ज्या महिलांना पैसे आलेले नाही अशा महिलांना या योजनेपासून ओळखण्यात आलेला आहे। आता याचं मागचं कारण काय असणार आहे ते यामधून सुद्धा आपल्याला कळून येत आहे, कारण 60 लाख महिलांना या योजनेचे पासून म्हणजे काढून टाकण्यास आलेलं आहे। आता 60 लाख महिला ज्या आहेत त्यांना या योजनेपासून काढून टाकण्यात आलेले आहे। आता कोणत्या महिला असणारे 60 लाख महिला त्यांना योजनेपासून काढून टाकणारे ती लिस्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आणि कोणकोणते नियम लागू केलेले ते नियम सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो। ठीक आहे, आता कोणत्या महिलांचे म्हणजे कोणत्या महिलांना योजनेमधून काढण्यात आलेले आहे, आता तुम्हालाही सांगू शकतो की कोणकोणत्या महिलांना या योजनेपासून काढण्यात आलंय। ज्या महिलांनी या 5 नियमांचं पालन केलं नसेल अशा महिलांना योजनेपासून ओळखण्यात म्हणजे काढून टाकण्यात आलेलं आहे। ठीक आहे, आता तुम्हाला सर्व स्पष्टपणे सांगून देतो कोणकोणते 5 नियम आहे। या 5 नियम व्यवस्थितपणे तुम्ही पाहून घ्या। 5 नियमांचं पालन सोपं आहे। सोपं जर तुम्ही हे 5 नियमांचं पालन केलं तर तुम्हाला काही करायची गरज नाही आणि जर तुमचं एकही कारण असेल या 5 नियमांपैकी एकही तुमचं काही प्रॉब्लेम असेल तो लगेच दुरुस्ती करून टाका, नाहीतर यापुढे तुमचा लाडकी बहीणचा एकही हप्ता मिळणार। एकदा जर तुमचं नाव लाडकी बहीण योजनेपासून कट झालं, नवीन तुम्हाला परत तुमच्या लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही आणि यापुढे तुम्हाला एकही हप्ता येणार नाही। म्हणून काळजीपूर्वक ऐका, हे 5 नियम काय ठेवले आहे आणि सरकारने सर्वात मोठी अपडेट आता आपल्याकडे आलेली आहे, ते 5 नियमांचं पालन तुम्ही करून घ्या। ज्या महिलांनी खोटे कागदपत्र, पहिला जो नियम आहे आत्ता सर्वात मोठी पहिला जो नियम लागू करण्यात आलाय तो म्हणजे ज्या महिलांनी खोटे कागदपत्र अपलोड केले होते। बघा आता नवीन नियम म्हणजे आता जे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे या नवीन वर्षापासून जे आता 2100 रुपये वाटप होणार आहे याची चांगलीच पडताळणी होते। याची चांगली पडताळणी का होते, भरपूर अशा महिला होतात त्यांनी 2 नंबरचे कागदपत्र जोडून सुद्धा फॉर्म भरलेले आहेत, जसं की वय मर्यादा कमी करून। बघा आता अशा महिला सुद्धा आहेत त्यांनी वय मर्यादा कमी करून फॉर्म भरून टाका। महिलांच्या नावावर बघा, महिलांच्या नावावर 2 किंवा 4 फॉर्म भरले आहेत, म्हणजे एक महिलांच्या नावावर 2 किंवा 4 फॉर्म भरलेले आहेत। अशा भरपूर महिला आहेत त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त त्यांना लाभ भेटला पाहिजे म्हणून त्यांनी एक सोबत 2-3 फॉर्म भरलेले आहेत लाडक्या बहीण योजनेसाठी। ठीक आहे, तर यांचं नाव सुद्धा कट होणार आहे आणि सोबतच जर खोटं कागदपत्र वगैरे काही जोडलं असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। ठीक आहे, आता दुसरा जो नियम लागू करण्यात आलाय तो म्हणजे ज्या महिलांचे इन्कम 2024 चे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना 2025 मध्ये पकडण्यात आलेलं आहे। बघा आता ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे आणि त्यांनी इन्कमचं कागदपत्र जे अपलोड केलेलं आहे आणि अशा भरपूर महिला आहेत त्यांनी इन्कम कमी करून फॉर्म अपलोड केलेले आहे 2.5 लाखापेक्षा। बघा आता 2025 मध्ये आता जे तुम्हाला जे नवीन इन्कम आलेलं आहे ते नवीन इन्कम तुम्हाला अपलोड करावंच लागणार आहे, कारण सरकारने यावर सक्तीने कारवाई करण्यात आली आहे। 2025 मध्ये जे इन्कम गृहीत धरलं जाईल ते म्हणजे 2025चं नवीन इन्कम जे असेल ते तुम्हाला अपलोड करावंच लागेल, नाहीतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म मधून तुम्हाला काढण्यात येणार आहे आणि तुम्हाला या योजनेपासून पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे ज्या महिलांचं इन्कम 2.5 लाखापेक्षा जास्त असेल त्याच महिलांना। ठीक आहे, ज्यांचं 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्यांना काहीच करायची गरज नाही। तिसरा जो नियम आहे तो म्हणजे महिलांकडे कोणतीही 4 चाकी गाडी नकोय। बघा आता तुमच्या नावावर, फक्त तुमच्या परिवारामध्ये नाही तुमच्या नावावर जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे तर तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची 4 चाकी गाडी नकोय, घर प्लॉटही नकोय, अशा महिलांना सुद्धा योजनेपासून ओळखण्यात येणार आहे। घर प्रॉपर्टी नकोय, गाडी नकोय, कुठल्याही प्रकारचं 4 चाकी वाहन नको, 2 चाकी वाहन नको। हां, तुमच्या परिवारामध्ये असेल तर काही करायची गरज नाही, तुमच्या नावावर नकोय। ठीक आहे, फक्त हे नियम तुम्ही लागू केलेले आहेत, सरकारने हे नियम लागू झाले पाहिजे। ठीक आहे, महिलांना महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे। आता चौथा जो नियम लागू करण्यात आलाय तो म्हणजे महिलांना महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे। तर काही महिलांचे फॉर्म चेक करत असताना सापडले की म्हणजे आता सरकारला कसं सापडलं की महाराष्ट्राच्या रहिवासी नाही असं, की मुली लग्न करून दुसऱ्या राज्यात गेल्या तरी पण त्या योजनेचा लाभ घेत आहे। अशा भरपूर महिला आहेत ज्यांच्या आता योजना 7-8 महिने झालेले आहेत, 7 महिन्यापासून योजना सुरू आहे। तर या काळामध्ये भरपूर अशा महिला आहेत म्हणजे ज्या महिलांचं लग्न झालं, ज्या मुलीचं लग्न झालं, मुलीचं लग्न झाल्यानंतर दुसऱ्या राज्यात त्या मुली गेलेल्या आहेत, तर त्या महिलांना या योजनेपासून ओळखण्यात आलेलं आहे। अशा महिलांना सुद्धा या योजनेपासून ओळखण्यात आलेलं आहे। आणि जर तुम्ही या सरकारला म्हणजे तुम्ही प्रूफ करून दिलं नाही की माझं लग्न झालेलं आहे मला या योजनेपासून काढून टाका, तर तुम्ही जर असं केलं नाही तर तुम्हाला दंड सुद्धा दिला
जाणार आहे, तुम्हाला सुद्धा दंड भरावाच लागेल। तुम्ही स्वतःहून अर्ज तुमचा बाद करून घेणं महत्त्वाचं आहे। जर तुम्ही तुमचा अर्ज बाद केला नाही तर तुम्हाला दंड सुद्धा मिळणार आहे, ठीक आहे। शेवटचा नियम पाहण्या अगोदर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी सर्वात मोठी अपडेट घेऊन येत असतो, म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। शेवटचा नियम पाहूया। पाचवा जो नियम आहे तो म्हणजे पाचवा नियम टॅक्सवर दिलेला आहे। बघा आता इन्कम टॅक्सवर आता भरपूर अशा टॅक्सेस लागू करण्यात आलेले आहे, पण लाडक्या बहिणींसाठी टॅक्स काय महत्त्वाचं काय कारण ठरलं की भरपूर अशा म्हणजे मोठे होलसेलर आहे त्यांच्या परिवारामध्ये ज्या महिला असतात ना त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे। आता कोणी भरपूर अशी प्रॉपर्टी असते म्हणजे एका व्यक्ती म्हणजे एका प्रॉपर्टीमध्ये बघा आता जी प्रॉपर्टी असते ते पूर्ण परिवारामध्ये असते, त्या परिवाराची प्रॉपर्टी भरपूर असते तरी सुद्धा त्या महिलांनी या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे, म्हणजे त्यांना अद्याप काही गरज नाही तरी सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला आहे। तर अशा महिलांना काढण्यासाठी आता टॅक्स ज्या कुटुंबात टॅक्स भरतात त्यांना या योजनेपासून मिळणार नाही पैसा, ठीक आहे। म्हणजे अशा ज्या महिला आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये जर कोणी टॅक्स भरत असेल त्यांना या योजनेपासून वगळण्यात येणार आहे। छोटं मोठं किराणा दुकान असो काही असो पण तुम्ही टॅक्स भरलेला नसावं, ठीक आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचा उद्योग करत असणार, कुठल्याही प्रकारचा उद्योग तुम्ही करत असताना जर तुम्ही टॅक्स भरलेला असेल तुमच्या परिवारामध्ये, तुम्ही जरी नाही भरलं असेल तुमच्या परिवारामध्ये जर तुम्ही कोणी टॅक्स भरलेला असेल तर तुम्हाला या योजनेपासून वगळण्यात येणार आहे, ठीक आहे। असे 5 नियमांचं पालन केलं असेल त्यांनाच मेसेज मिळाला आहे, त्यांनाच पैसे आलेले आहे। आता हे 12 जिल्ह्यात पैसे वाटप झाले तर यामध्ये सुद्धा 30% महिलांनाच पैसे आलेले आहे, 70% महिलांना अजून पैसे आलेले नाही। यांचे पूर्ण रिचेकिंग चालू आहे। जसे यांची चेकिंग कंप्लीट होणार हळूहळू सर्व जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, ठीक आहे। आता तुम्हाला मेसेज आला आहे की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तुम्हाला मेसेज आला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर आम्हाला मेसेज आला आहे, 2100 रुपये आम्हाला भेटलेले आहेत। तर आनंदाची बातमी आहे, तर तुम्ही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता सर आम्हाला पैसे आलेले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला सुद्धा कळेल की कोणकोणत्या जिल्ह्यात परत पैसे वाटप सुरू झाले, ठीक आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। असं नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं असतं। चल भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।